हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पुन्हा एकदा आपण एक JMFCचा पेपर 2 जो आहे, पेपर क्रमांक 2 हा बघणार आहोत. आता हा जो पेपर आहे हा बेस्ड आहे कुठल्या विषयांवरती? IPC, एव्हिडन्स ॲक्ट, CRPC, SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट आणि PCRA आणि सगळ्यात महत्त्वाचं एसे ऑन करंट लीगल टॉपिक. तर सूचना ज्या आहे ह्या ज्या काही सूचना असतात ह्या ऑलरेडी मी पूर्वीच्या 2 व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलं नसेल तर ती व्हिडिओ बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 100 मार्कांची आहे. त्यातला पहिला जो प्रश्न आहे, इट इज डिफाईन ॲडमिशन अँड एक्सप्लेन. ॲडमिशन्स आर नॉट कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ द फॅक्ट ॲडमिटेड बट दे मे ऑपरेट ॲज एस्टॉपल्स. सो एव्हिडन्समधला हा प्रश्न आहे आणि हा किती मार्कांसाठी आहे तर 10 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. सेकंड क्वेश्चन इज व्हेन आर स्टेटमेंट्स मेड बाय अ पर्सन हू इज डेड रेलेव्हंट अँड ॲडमिसिबल इन एव्हिडन्स. सो डेड पर्सनने एखादं स्टेटमेंट केलेलं असेल ते कधी रेलेव्हंट आणि ॲडमिसिबल असतं, तर दिस इज बेसिकली डाईंग डिक्लेरेशन. बघा, म्हणजे सरळ डाईंग डिक्लेरेशन न म्हणता अशा रीतीने सुद्धा प्रश्न जे आहे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, जो की आहे 10 मार्कांसाठी. पण इथं बघा ऑप्शन आहेत एनी 4 शॉर्ट नोट्स आहेत. म्हणजे कुठल्याही 4 शॉर्ट नोट्स लिहायच्या, म्हणजे प्रत्येकी 2.5 मार्क आहेत. एक्सपर्ट ओपिनियन, प्रिझम्पशन ॲज टू 30-year-old डॉक्युमेंट, हिअरसे एव्हिडन्स, एस्टॉपल, सेकंडरी एव्हिडन्स आणि हॉस्टाईल विटनेस. तसं तर सगळेच टॉपिक जे आहे अत्यंत सोपे असे आहेत बघा. पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला सेफ साईड म्हणजे बघा एक्सपर्ट ओपिनियन अगेन व्हेरी इझी टू डिस्क्राईब. हिअरसे एव्हिडन्ससुद्धा फार सोपं आहे. सेकंडरी एव्हिडन्ससुद्धा आणि हॉस्टाईल. एस्टॉपलही सोपंच आहे त्या मानाने, ठीक आहे. बट अगेन डिपेंडिंग अपॉन युअर स्टडी अँड ऑल यू कॅन चूज वॉट एवर टॉपिक्स यू वॉन्ट टू अटेम्प्ट. देन क्वेश्चन नंबर 4, what do you mean by FIR? Explain in detail its significance and evidentiary value. ओके, FIR म्हणजे काय आणि त्याची एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू कितपत आहे, काय आहे, तर त्याच्यावरती म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि प्रश्न जो आहे बघा 10 मार्कांसाठी आहे हा. सो यू हॅव टू एक्सप्लेन एव्हरीथिंग इन लेंथ. राईट डिफरन्स बिटवीन, अगेन एनी 4 आहे. सो बेलेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स अतिशय सोपा असा टॉपिक आहे. कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स हाही अतिशय सोपा टॉपिक आहे. डिस्चार्ज अँड ॲक्विटल, आपण बघा मागची प्रश्नपत्रिका एक बघितली होती, त्यातसुद्धा डिस्चार्ज अँड ॲक्विटल जे आहे हा प्रश्न होता. सो हा वारंवार रिपीट होताना दिसतोय. रिलीज ऑफ द अक्यूज्ड ऑन ॲडमोनिशन अँड ऑन प्रोबेशन ऑफ गुड बिहेवियर. तर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट जो आहे याच्यावरही बघा वारंवार प्रश्न जो आहे विचारला जातो. यावरती व्हिडिओ जी आहे मी बनवलेली आहे, एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देते. तुम्ही जर ती पाहिलेली नसेल तर नक्की बघा. त्यानंतर फाईन आणि कंपन्सेशन, बघा हे पण इंटरेस्टिंग आहे. फाईन आणि कंपन्सेशनमध्ये काय डिफरन्स आहे? दोन्ही गोष्टी सारख्या जरी वाटत असल्या तरी त्याच्यामध्ये बघा डिफरन्स आहे. फाईन इज वन की जेव्हा तुम्ही काहीतरी ऑफेन्स कमिट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कायद्यामध्ये फाईनची तरतूद दिलेली आहे. ओके, फाईन अप टू सो अँड सो, अप टू 100 रुपीज, अप टू 500 असं दिलेलं असतं. कंपन्सेशन इज की तुमच्याकडनं गुन्हा घडलेला आहे आणि समोरच्या विक्टिमला जो आहे त्या ठिकाणी काही लॉस झालेला आहे, काय डॅमेजेस त्याने बेअर केलेले आणि ते आता तुम्हाला कंपन्सेट करायचे आहे. ओके, दोन्ही गोष्टींमध्ये डिफरन्स आहे. नाव क्वेश्चन नंबर 6, डिफाईन अँड एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स विथ इलस्ट्रेशन्स. आता विथ इलस्ट्रेशन सांगितलेलं आहे त्यांनी आणि इलस्ट्रेशन बघा बेअर ॲक्टमध्ये तुम्हाला इझिली सापडून जातात. तुम्हाला इतरत्र कुठेही शोधण्याची गरज नाही. तुम्ही बेअर ॲक्ट व्यवस्थितरित्या अभ्यासलेला असेल ना तर आरामात तुम्ही म्हणजे ही परीक्षा जी आहे बेसिकली नॉट जस्ट दिस एक्झाम बट एनी एक्झाम आय एम टॉकिंग अबाउट रिलेटेड टू आपला लीगल प्रोफेशन.
किंवा ज्युडिशरी पण. तर बेअर ॲक्टचं रीडिंग जे आहे हे फार फार गरजेचं आहे. तर पहिला इथं टॉपिक आहे क्रुएल्टी अंडर सेक्शन 498 ऑफ IPC आणि दुसरा आहे डावरी डेथ जो की ॲक्च्युली 304B मध्ये होता है ना IPCमध्ये. आता तर नवीन कायदे आहेत. ओके, सो डिफाईन अँड एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. सो मागच्या पण प्रश्नपत्रिकेमध्ये बघा हा प्रश्न होता, तर हे नोट डाऊन तुम्ही करा. काय होतं बघा, ह्या आपण जेव्हा इतक्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघतो ना, जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्याचा फायदा काय होतो, आपल्याला एक गोष्ट फार क्लिअर समजते की नेमका कुठला टॉपिक जो आहे तो जास्त महत्त्वाचा असा आहे. आता हा वारंवार रिपीट होतो आहे, स्वरूप फक्त बदलतं आहे बघा. प्रश्न विचारण्याचं स्वरूप बदलतं आहे फक्त, बाकी टॉपिक तोच आहे. तर क्रुएल्टी आणि डावरी डेथ मागे होता बघा प्रश्न की यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो विचारलेला होता त्यांनी. आता इथे हे डिफाईन आणि एक्सप्लेन म्हणत आहेत ह्या कन्सेप्ट्स. सो लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की हे क्रुएल्टी अंडर सेक्शन 498A आणि डावरी डेथ. आता डावरी डेथ जे आहे बघा इथे विदिन 7 इयर्स ऑफ मॅरेज है ना, इथे 7 वर्षांचं जे आहे टाईम पिरियड आहे. आणि बर्डन ऑफ प्रूफ जे असतं, बर्डन ऑफ प्रूफ इथे जो अक्युज्ड पर्सन आहे त्याच्यावर असतं. आणि क्रुएल्टीमध्ये मात्र याच्या अगदी विपरीत आहे, 7 वर्षांचं बंधन वगैरे असं काही नाही. इतरही भरपूर मुद्दे आहेत, डिटेलमध्ये ते लिहायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4. आता हे IPCवरच्या शॉर्ट नोट्स आहेत ह्या बघा सगळ्या. अनलॉफुल असेंब्ली, ग्रीवियस हर्ट, गुड फेथ, हाऊस ट्रेसपास, रॉबरी, अबेटमेंट, अतिशय सोपे असे टॉपिक्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, डिफाईन अँड एक्सप्लेन अनटचेबिलिटी विथ रेफरन्स टू प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955चा जो ॲक्ट होता. आणि अट्रॉसिटी विथ रेफरन्स टू SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट. बघा आधी 1955चा हा ॲक्ट जो आहे हा आला है ना, कुठल्या अनुषंगाने, आर्टिकल 17 आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, त्या अनुषंगाने हा ॲक्ट आला. मात्र हा ॲक्ट कुठंतरी कमी पडत होता, म्हणून हा आपला SC अँड ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ॲक्ट आला. कारण की इथं काही लूपहोल्स होते, काही पळवाटा होता आणि ज्या अट्रॉसिटीज आहे, जी अस्पृश्यतेची जी प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू होतच होती ह्यानं त्या स्वरूपात. आणि हे सगळं टॅकल करण्यासाठी मग हा नवीन ॲक्ट आला. तर हा जो आहे हा जास्त व्यापक आहे. अट्रॉसिटीज याच्यामध्ये व्यवस्थितरित्या डिफाईन केलेले आणि बरेचसे असे ॲक्ट जे आहे, म्हणजे कुठकुठले ॲक्ट अट्रॉसिटीच्या अंतर्गत येतात. मग याच्यात भरपूर काही आहे बघा, सोशल आहे, इकॉनॉमिक आहे वगैरे वगैरे, भरपूर सगळे म्हणजे सगळेच मुद्दे जे आहे सर्वांगाने जे आहे इथे ते इन्क्लूड केलेलं आहे. सो अनटचेबिलिटी, अट्रॉसिटी याच्यावरती 100% प्रश्न येतो. सो इफ यू आर प्रिपेरिंग फॉर ज्युडिशरी, माइंड इट, याच्यावरती प्रश्न येणारच आहे. सो हे व्यवस्थितरित्या जे आहे तयार करून ठेवायचं. देन राईट अन एसे ऑन एनी वन सब्जेक्ट. आता इथे फार तयारीची गरज लागते, प्रॅक्टिस आणि तुमचं जनरल नॉलेज, तुम्ही किती न्यूज बघताय, तुम्ही किती वाचन करतायत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींवरती आधारित हा प्रश्न आहे. इट्स युनिफॉर्म सिव्हिल कोड रिअली नेसेसरी. आता हा प्रश्न जो आहे बघा अलीकडे, म्हणजे तुम्हाला आत्ताही हा येऊ शकतो, येणार आहे हा काही परीक्षांमध्ये. बिकॉज सध्या पण बघा UCCची फार चर्चा जी आहे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर मुळात UCC म्हणजे काय, आपला जो आपले DPSPs जे आहे ना, आर्टिकल 44 मध्ये याची तरतूद केलेली आहे. आणि UCC म्हणजे नेमकं काय, त्याच्याने काय होणार, कुठल्या एरियाजवरती त्याचा इम्पॅक्ट होणार, त्याच्यानं काय बदल होतील वगैरे वगैरे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. इन्क्रीजिंग रेट ऑफ अट्रॉसिटीज अगेन्स्ट वुमेन, अगेन फार ज्वलंत असा विषय आहे. दुर्दैवाने आपल्याकडं ज्या महिलांच्या विरुद्ध जे काही म्हणजे अशा पद्धतीच्या अट्रॉसिटीज होत आहे याचं प्रमाण काही कमी होत नाही आहे, दिवसेंदिवस हे वाढतच चाललेलं आहे. तर याकरता पण अगेन बघा बातम्या वगैरे बघणं अँड एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे तुम्ही ते
जे आर्जीकर हॉस्पिटलची केस असेल किंवा मग जे पुण्याच्या बसस्थानकामध्ये जे विनयभंगाचं, नॉट जस्ट विनयभंग, ॲक्च्युली ती प्रॉपर रेप केस होती. आणि इतरही भरपूर अशा रिसेंटली आता पुण्याचं प्रकरण आहे जे डाउरी डेथचं झालं. इवन इतरही बऱ्याचशा अशा केसेस आहे. तर याची उदाहरणं तुम्ही देऊ शकतात. करंट तुम्ही एक्झाम्पल्स देत हा विषय जो आहे विस्तृतरित्या मांडू शकता. त्यानंतर ह्युमन राईट्स अँड देअर प्रोटेक्शन. आता हा जो आहे ना ह्युमन राईट्स अँड देअर प्रोटेक्शन, हा विषय असा ग्लोबल नेचरचा आहे ना, बिकॉज ह्युमन राईट्स ह्या संकल्पनेची उत्पत्तीच आपण जर पाहिली तर तिथनं तुम्हाला लक्षात येईल की डेफिनेटली इट डज नॉट स्टिक टू वन पर्टिक्युलर कंट्री लँड, बट ग्लोबल नेचरची अशी ही कन्सेप्ट आहे. आणि रिसेंट नेचरमध्ये रिसेंट एरामध्ये किंवा रिसेंट टाईम्समध्ये रादर ह्युमन राईट्स आणि त्यांचं प्रोटेक्शन हे का महत्त्वाचं आहे, कितपत महत्त्वाचं आहे, नाही झालं तर त्याचे काय परिणाम घडतात आणि कुठकुठल्या फील्डमध्ये ह्युमन राईट्सचं आपल्याला जे आहे, म्हणजे जसं की आता आधी प्रिझनर्स वगैरे जे होते तर प्रिझनर्सचे पण काही ह्युमन राईट्स असतात. हे असं आधी काही ॲक्नॉलेज केलं जात नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये प्रिझनर्सचे सुद्धा ह्युमन राईट्स असतात आणि ते सुद्धा जे आहे डावलले गेले नाही पाहिजे अशा विचारांचा आपल्याकडे जो आहे एक पाझर जो आहे किंवा आपले प्रिझन रिफॉर्म्स वगैरे जे आहे त्याच्यातनं हे आपल्याला पाहायला भेटतं. देन लास्ट क्वेश्चन जो की आहे जजमेंट रायटिंगचा, अगेन अ व्हेरी ट्रिकी पार्ट. तर इथे बघा आता सिच्युएशन दिली आहे. अ लेडी बाय द नेम गीता वॉज वेटिंग फॉर अ बस नियर पुणे रेल्वे स्टेशन. माझा आवाज जरा कमी येत असेल किंवा बरा येत नसेल तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, बिकॉज health situation is not that great, but still I am recording videos because of your request. तर हां, तर तुम्ही जर इफ यू आर प्रिपेरिंग फॉर ज्युडिशरी तर तुमच्यासाठी तर ही व्हिडिओ नक्कीच गरजेची आहे. पण जर तुम्ही प्रिपेअर नाही करत आहात पण असं कोणी तुमचा फ्रेंड आहे, तुमच्या सर्कलमध्ये आहे, तुमचा क्लासमेट आहे की जे ज्युडिशरीची प्रिपरेशन करत आहे, तर प्लीज फॉरवर्ड दिस व्हिडिओ टू दॅम. ओके, जेणेकरूनही त्यांना उपयोगात पडेल. ओके, सो गीता नावाची ही जी महिला आहे ही पुणे रेल्वे स्टेशन जवळ जी आहे एका बससाठी थांबलेली होती. पुणे रेल्वे स्टेशन जवळ बससाठी थांबली आहे. ओके, बघा सिच्युएशन कशी दिली आहे. A boy around 18 years came on a motorcycle, snatched Geeta's gold necklace of 40 grams and escaped before that lady could see his face. बघा, त्यानं 40 ग्रामचा सोन्याचा नेकलेस घातलेला आहे. एका 18 वर्षाच्या आसपासचा मुलगा जो आहे मोटरसायकलीवर येतो आणि तो तिच्या गळ्यातलं ते जे नेकलेस आहे ते स्नॅच करतो आणि पळून जातो बेसिकली. आणि गीता जी आहे ती काय त्याचा चेहरा वगैरे बघू शकत नाही. ती रिपोर्ट फाईल करते पोलिसांकडे आणि दुसऱ्या दिवशी समीर नामक व्यक्ती जी आहे, एक 19 वर्षाचा मुलगा, त्याला जे आहे पोलीस अरेस्ट करतात तशाच सिमिलर ऑफेन्सच्या कनेक्शनमध्ये. अँड ही गेव इन्फॉर्मेशन टू द पोलीस दॅट द डे बिफोर ही हॅड स्नॅच्ड गोल्ड नेकलेस ऑफ अ वुमन अँड सोल्ड इट टू सोनारे ज्वेलर. ठीक आहे, सोनारे ज्वेलर. आणि मग पोलीस त्याला जेव्हा पकडतात तेव्हा तो पोलिसांना सांगतो की त्यानं एक दिवस आधी जे आहे अशा एका म्हणजे बाईचा जो आहे हार जो आहे बेसिकली सोनसाखळी आपण जे म्हणतो ना, तर ते जे स्नॅचर्स असतात तोच हा प्रकार आहे. तर त्यानं जे आहे असा गोल्ड नेकलेस जो आहे स्नॅच केला आणि तो अशा ज्वेलरला तो विकला. तो ते दुकानही दाखवतं. पोलीस त्या दुकानातनं जे आहे ते गोल्ड जे आहे ते सुद्धा काय करतात, सीज करतात. त्यांना तिथनं रिसिट मिळते. समीरचे त्याच्यावरती सिग्नेचरसुद्धा असते. पोलीस पुढचं इन्व्हेस्टिगेशन करतात आणि चार्जशीट जे आहे फाईल करतात. आता पुढे ड्युरिंग ट्रायल सफिशियंट एव्हिडन्स इज लेड टू कनेक्ट अक्युज्ड विथ द थेफ्ट. ठीक आहे, सफिशियंट एव्हिडन्स जो आहे तो त्या ठिकाणी सादर केला जातो. आणि समीर डिनाईड एव्हरीथिंग इन हिज स्टेटमेंट अँड अलेज दॅट द पोलीस फॉल्सली इम्प्लिकेटेड हिम. पण आता समीर सगळं डिनाय करतो आणि तो म्हणतो की पोलिसांनी
काय त्याला फॉल्सली इम्प्लिकेट केलेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये. आणि अल्टरनेटिव्हली ही क्लेम्ड बेनिफिट ऑफ द प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट. आणि तो काय की प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टचं काय बेनिफिटसुद्धा क्लेम करतो. आता जेव्हा तो प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टचा बेनिफिट क्लेम करतो आहे तर याचाच अर्थ काय बघा. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट आहे, अक्युज्ड नाही आहे. ऑफेंडर म्हणजे गुन्हेगार आहे. गुन्हा सिद्ध झाला तेव्हाच तर तो गुन्हेगार आहे. आणि गुन्हेगारानं म्हणजे त्याचा दोष जो आहे पूर्णपणे सिद्ध झालेला आहे. आणि त्यानंतर मग तो प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टचा बेनिफिट जो आहे क्लेम करतो. आता इथं विषय हा आहे का त्याला हा बेनिफिट जो आहे मिळेल का. सो दॅट इज ऑल यू हॅव टू राईट इन युअर आन्सर. अगेन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि तुमच्या लक्षात येईल की कुठल्या वयोगटापर्यंत जे आहे ह्या ॲक्टचं ॲप्लिकेशन जे आहे होतं ते कधी होतं, कशा पद्धतीने होतं अँड ऑल. सो दिस वॉज इट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी एखादी प्रश्नपत्रिका घेऊन.